कॉलेजमध्ये पेपर चालू आहे आणि मी इथं कांद्याचं रोप उपटायचं काम करते. ह्या वर्षी कांद्याची निर्यात बंद केल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याचं कांद्यामध्ये नुकसान झालेलं आहे. तरी पण शेतकरी हा मातीशी जोडलेला आहे. तो कधीच हार मानत नाही. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करतो. सकाळी सकाळी सूर्य उगत नाही का लगेच बायांना लाईट आल्यावर वावरात यावं लागतं. काम कोणतंही असू प्रत्येक कामामध्ये मेहनत करावंच लागते. रोप उपटून झाल्याच्या नंतर सगळे कॅरेट बैलगाडीमध्ये ठेवले. आधीच्या काळी सर्व शेतीची जबाबदारी बैलाच्या खांद्यावर होती, पण आता त्याची जागा ट्रॅक्टरने घेतली. सगळे कॅरेट बैलगाडीमधून खाली ठेवले. त्याच्यानंतर लगेच जेवणाचा टाइम झालता. पण काही असू घरी किती वेळा जेवण केलं तरी पण भूक लागते. शेतामधली एक भाकर जरी खाल्ली तरी पण पोट भरतं. शेतामध्ये खाल्लेली भाकर शहरातल्या जेवणापेक्षा गोड असते. ऐन कांदा लागवडीच्या टायमाला लाईट काय टिकत नाही, त्यामुळे काही बायांना आधी जेवण करावं लागतं तर काहींना नंतर. जेवण झाल्याच्या नंतर जे कॅरेट मोकळे झालते ते एका जागेवर गोळा करून ठेवायचे होते. सुरुवातीला कांदा लावणाऱ्यांचा फायदा असतो, कारण एका दिवसामध्ये भाव बदलतो. शेताच्या कामामध्ये लई दमत, पण घरी बसण्यापेक्षा मेहनत केलेली कधी पण चांगली. चालतंय, मग भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.